पुढे जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल साठ्याची आकडेवारी आता तिथली समोर आली आहे। 22 मेच्या स्टॉक रिपोर्टमध्ये लाखो लिटर इंधन उपलब्ध आहे, तर 15,17,000 लिटर पेट्रोल आणि 13,08,000 इतकं डिझेल उपलब्ध असल्याची प्रशासनाची माहिती आहे। मग गेले काही दिवस हे डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा त्या ठिकाणी आपल्याला जाणवताना दिसतोय। मग हे गेलं कुठे असा प्रश्न आता निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून डिझेल मिळत नाही म्हणून शेतकरी हताश झालेले आहेत। रात्रंदिवस पेट्रोल पंपावर अशा कॅनच्या रांगा लावून बसतायत आणि जेव्हा डिझेलचा टँक पेट्रोल पंप डिझेल पंपावर येईल तेव्हा ते भरून घेऊन जात आहेत। पण त्यांच्यासाठी ट्रॅक्टरसाठी रोटावेटरसाठी जे डिझेल लागते ते अत्यल्प मिळते आणि मग त्यानंतर पुन्हा ट्रॅक्टर बंद होतोय आणि शेती कामं मशागतीची कामं ही पूर्णतः ठप्प झाली आहेत। पावसाळा जवळ आलेला आहे, पेरणी जवळ आलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये रांगा लावून सुद्धा डिझेल मिळत नाही आणि त्यामुळे आता मशागत कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर पडलाय। जेव्हा रात्रभर किंवा 4-4 तास किंवा दिवसभर अशा रांगा लावून थांबल्यानंतर डिझेल पंपावर डिझेल येतं त्यावेळेस अशी झुंबड उडते। चारी बाजूला शेतकरी वाहनधारक मोठ्या संख्येने येत असतात आणि ही स्थिती अत्यंत भयावह होते आहे। डिझेल केव्हा मिळणार, पूर्णपणे पुरवठा कधी होणार असा प्रश्न आहे। प्रशासन म्हणतंय की डिझेल भरपूर आहे, पण गेलं कुठं असा एक प्रश्न आहे। आपल्या सोबत शेतकरी आहेत। काका कुठून आले? घोडेगाव, शहापूर घोडेगावरून आले। हां. बरं आता 1-2 लिटर पेट्रोल आमचा खर्च झाला नसतं फिरायला याच्यामध्ये. बरं, हे किती दिवसापासून फिरताय? आता 2-4 दिवसापासून फिरू राहिलो अजून. बरं पेट्रोल डिझेलच भेटा ना, काही काही वेळेस वेळ राहिला. बरं, का असं थांबावं लागतं असं तुम्हाला वाटतं? आधी सरकारची चूक आहे ना सारी. डिझेल आहे म्हणते सारे म्हणते, मग कुठे गेलं मग सारखं काय आहे? शेतीचे काम आले आता सध्याला, काय करायचं? प्रशासनाचं का हे ना का हे काहीतरी आता निर्णय लावायला पाहिजे. झोपेल प्रशासन सध्याला. इलेक्शन झालं आता येते, आता ते ना भाव वाढणार नाही, सारं स्थिर राहील. शेतीची कामं आले, पण तुमचं टेन्शन तुमची चिंता वाढलेली आहे। मग चिंता वाढलेली नाही ते काय आता शेती कशी काय करायची? साधना शेती होत नाही, काय करायचं? शेती अजून तर हे आता शासनाला समजायला पाहिजे। शासनाने गप्पा मारतं दिसतं, तो झालं काही त्याच्यावर काही मोती काही बोल राहिलं घ्यायचं आता म्हणजे. हे डिझेलचे पेट्रोलचे दर वाढले, सोबतच आता शेती मशागत करण्यासाठी जे एकरला ट्रॅक्टरचा भाव होता तो सुद्धा वाढलाय। वाढणारच मग इकडे भाव डिझेल भाव भेटला, तिकडे शेतीचा भाव वाढणार, जेवण पूर्ण याचे वाढणारच भाव. किती भाव वाढलाय डिझेलचा? म्हणजे ट्रॅक्टरचा एकरी ट्रॅक्टर असेल रोटावेटर असेल त्याचा दर किती झालेला? तिचं काय आता 100-1 रुपयानं वाढलंच ना, समजून घ्या एकर समजून.